26 जानेवारी 2026च्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम SOPच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत घातापाता संबंधी रंगीत तालीम मॉक ड्रिल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे। आदेशानुसार रेल्वेतील घातपातासंबंधी माहिती मिळतात संबंधित यंत्रणांचा कसा रिस्पॉन्स मिळतो याचा अचानक आढावा घेण्यासाठी नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 4:30 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील मेन गेट परिसरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना पत्रव्यवहारही करण्यात आला होता। सदर ठिकाणी मेन गेट येथे एक बेवारस बॅग आढळून आल्याबाबत एका प्रवाशाने रेल्वे स्टेशन उद्घोषणा कक्ष येथे कळविल्याने त्यांनी तात्काळ ऑन ड्युटी GRP व RPF तात्काळ मेन गेट अटेंड करावं असा दरम्यान उद्घोषणा दिल्याने तात्काळ पोलीस स्टेशनचे व RPFचे सदर ठिकाणी हजर झाल्याचे नमूद ठिकाणी बॅगची चेन उघडली असता त्यात एक पांढऱ्या रंगाचा मोठा सेल व 2 वायर असल्याचे दिसून आल्याने तात्काळ सदर परिसरात निर्मनुष्य करण्यात आले। तसेच ठाणे अंमलदार यांना SPO प्रमाणे कारवाई करण्याचे सांगितले। ठाणे अंमलदार यांनी नाशिक शहर पोलीस कंट्रोल रूम येथे सर्व्हिसर माहिती देऊन BDDS व QRT पथक पाठविण्याबाबत विनंती केली। फायर ब्रिगेड नाशिक रोड बिटको हॉस्पिटल नाशिक रोड शहर पोलीस ठाणे यांना फोनद्वारे संपर्क करून तात्काळ मदत मागविण्यात आली। त्या अनुषंगाने नाशिक रोड शहर पोलीस ठाणे येथून पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले। फायर ब्रिगेड नाशिक रोड रेल्वे डॉक्टर व बिटको हॉस्पिटल येथील ॲम्ब्युलन्स व डॉक्टर व स्टाफ BDDS व QRT टीम घटनास्थळी दाखल झाले। BDDS पथक यांनी सदर ठिकाणी सदर बॅगचे निरीक्षण करून डॉग स्कॉट अल्फा याच्या मार्फतीने चेकिंग एक्सप्लोजिव्ह करण्याचे खात्रीने केल्याने योग्यरित्या बॅगची हाताळणी करून त्यातील दिसणारे इलेक्ट्रिक बॉम्ब सदृश्य वस्तू नाश करण्यात आली। तसेच सदर ठिकाणी बॅग ठेवणारा इसम कोण होता हे रेल्वे सुबो नाशिक रोड CCTV फुटेज चेक करिता बॅग ठेवणारे 2 संशयित इसम हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील मुसाफिरखाना येथे बसल्याचे दिसून आले। जलद प्रतिसाद पथक QRT यांनी लागलीच माहिती देऊन सदर बॅग ठेवणाऱ्या संशयित इसमास डिटेक्ट करण्यासाठी जलद प्रतिसाद पथक यांना पाचारण करण्यात आले व त्यांनी लागलीच बॅग ठेवणाऱ्या इसमाचा शोध घेत त्याचा टार्गेट करत संशयित इसम हा बसलेल्या ठिकाणावरून उठून उभा राहिला व त्याच्या हातात रिमोट कंट्रोल दिसून आल्याने व सदर इसम हा जवळ येऊ नका माझ्या जवळ येऊ नका अशा सर्वांना उडून देईल मी स्वतः मरून जाईल व त्याचा साथीदार याने हातात शस्त्र असल्याचे दिसून आले व त्याने एक प्रवासी इसमास बंदी बनवून घेतले होते। सदर जलद प्रतिसाद पथक यांनी त्यास टार्गेट करून शस्त्र करण्यात आलेल्या दहशतवादी जागीच ठार करून रिमोट कंट्रोल असलेल्या दहशतवादीस जखमी करून रिमोट कंट्रोल ताब्यात घेऊन सदर इसमास दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देऊन मनुष्यांचे प्रवाशांचे प्राण वाचविले। सदर मॉक ड्रिल दरम्यान BDDS पथकातील पोलीस उपनिरीक्षक राणे व इतर पोलीस अंमलदार व डॉग अल्फा नाशिक रोड शहर पोलीस ठाणे येथील 1 अधिकारी 4 पोलीस अंमलदार फायर ब्रिगेड येथील केंद्र प्रमुख RD सोनवणे व 6 कर्मचारी बिटको हॉस्पिटल येथील CMO डॉक्टर स्वप्नील पाटील व 6 स्टाफ व ॲम्ब्युलन्ससह रेल्वे डॉक्टर 2 जलद प्रतिसाद जलद पथक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व 22 कमांडो दहशतवाद विरोधी पथक येथील पोलीस उपनिरीक्षक मंगेश कर्डले पोलीस हवालदार तांबोली API गव्हाणे महिला पोलीस शिपाई प्रगती जाधव ATC अंमलदार नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बल येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंह व 15 कर्मचारी व रेल्वे पोलीस ठाणे नाशिक रोड येथील
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर व 8 पोलीस अंमलदार व MSF कर्मचारी 6 असे 3 वाजे ते 4:10 पर्यंत रंगीत तालीम मध्ये हजर राहून सहभाग घेतला होता। याबाबत कोणतीही अफवा पसरू नये याची दक्षता घेऊन रंगीत तालीम व सनसेट बॅग बाबत रेल्वे प्रवाशांना माहिती देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।